सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ मध्ये MA इतिहास भाग 2 सत्र 3 साठी प्रवेशित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अ, आपलं जे सेमिस्टर 3 साठीचं ओरिएंटेशन सेशन आहे, म्हणजे मार्गदर्शन सत्र आहे, त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने एकत्र आलेलो आहोत. आता सगळ्यांच्या परीक्षा होऊन निकाल लागून आता रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत आणि सगळ्यांनी जवळपास ऍडमिशनची प्रोसेस पूर्ण केलेली आहे. तरी काही जणांचे निकाल अद्याप राखीव असतील की ज्यांनी आपली एलिजिबिलिटी पूर्ण केलेली नाही. तर सुरुवातीला माझं त्यांना सांगणं आहे की त्यांनी लवकरात लवकर आपली एलिजिबिलिटी जी आहे ती पूर्ण करावी. त्या संदर्भात काही अडचणी असतील तर माझ्याशी संपर्क करावा. आपण काहीतरी अडचणीतनं जे काही अडचणीत असेल त्याच्यावर काही मार्क काढता येतं का पाहूया. पण एलिजिबिलिटी पूर्ण करणं ही आवश्यक आहे. त्याशिवाय त्या सदर व्यक्तींना द्वितीय वर्षासाठी सेकंड इयरसाठी ऍडमिशन घेता येणार नाही, कारण त्यांचा निकालच जाहीर होत नाही. तर असे कोणी असतील, आता मोजकेच लोक राहिलेले आहेत, तर असे कोणी असतील आता जॉईन झालेले किंवा या व्हिडिओचं रेकॉर्डिंग पाहणार आहेत, तर त्यांनी आपली एलिजिबिलिटी जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करणं आवश्यक आहे. तर आजच्या या मार्गदर्शन सत्रामध्ये साधारणपणे आपण नेहमी ज्या पद्धतीनं आपल्या या सेमिस्टर मध्ये आपण काय करणार आहोत त्याची आपण साधारण माहिती देतो प्रत्येक मार्गदर्शन सत्रामध्ये. या पद्धतीने पाहिलं तर आपलं हे तिसरं ओरिएंटेशन आहे आपला MA चा अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून. तर या सेमिस्टरला कोणते पेपर असतील त्या संदर्भात तुम्हाला कळेल. कोणते रिसर्च प्रोजेक्ट आहे यावेळी त्याच्या संदर्भातली माहिती मिळेल आणि एकूणच तुम्हाला आता या वर्षभरात कोणत्या पद्धतीचे पेपर आहेत हे देखील या माध्यमातून कळेल. तर आपण सुरू करूया. बेसिकली सुरू करताना मी पहिल्यांदा आपल्याला इतर काही, म्हणजे बरेच जण मागच्या ओरिएंटेशनला नसतील, बऱ्याच जणांना आपले विद्यापीठाची वेबसाईट देखील माहीत नसते. तर त्या सगळ्या म्हणजे थोडं बेसिक पासून चालू करून आपल्या या सत्रापर्यंतची माहिती मी देणार आहे. ठीक आहे, तर तसं आपण पाहूया. आपल्याला आता तर आपण तिसऱ्या सत्राच्या मध्ये बऱ्याच जणांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. तर ऍडमिशन घेतलेलं आहे याचा अर्थ आता मी मागच्या वेळी ऍडमिशन घेतलं, यावेळी पण मी ऍडमिशनचा फॉर्म भरला आणि मग मी म्हणजे परत त्याच्यावर काही प्रोसेस केली नाही. तर ऍडमिशन प्रोसेस पूर्ण होणं ह्याच्यामध्ये महत्वाचा टप्पा आहे की ऍडमिशन फॉर्म भरणं, ऍडमिशन फॉर्मची फी भरणे आणि तो जो ऍडमिशन फॉर्म आहे तो फॉर्म आणि त्याची फॉर्मची प्रिंट काढायची, ऍडमिशन फी भरली त्याची प्रिंट काढायची आणि तुमचा मागच्या वेळेचा निकाल त्याची प्रिंट काढायची आणि हे सगळं नेऊन आपल्या अभ्यास केंद्रावर जमा करायचं. आता तुमच्यापैकी कुणी ऍडमिशन फॉर्म भरलेला नाही असं कोणी आहे का याच्यामध्ये? आता जे उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये आहे का कोणी तसं ऍडमिशन फॉर्मच भरलेला नाही असं कोणी आहे का? ठीक आहे. तर समजा कुणी भरलेला नसेल तर त्यांनी तो लवकरात लवकर भरून घ्या, कारण आता 15 तारीख त्याची लास्ट डेट आहे. लास्ट डेट एक्सटेंड झाली, 15 तारीख त्याची शेवटची तारीख आहे. तर त्यामुळं ज्यांचे ऍडमिशन फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांनी तो ऍडमिशन फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यायचा. दुसरा याच्यातला जो मुद्दा आहे की ऍडमिशन फॉर्म भरल्यानंतर जसं मी सांगितलं जसं ऍडमिशन फॉर्म त्याची प्रिंट, ऍडमिशन फीची प्रिंट आणि तुमचा शेवटचा निकाल हे नेऊन अभ्यास केंद्रावर जमा करायचं. आता आपण हे करत असताना दुसरी एक गोष्ट झाली की आपले एक्झाम फॉर्म देखील आले. तर एक्झाम फॉर्म कसा भरायचा वगैरे त्याच्याबद्दलच्या सूचना देखील मी तुम्हाला दिलेल्या आहेत. फक्त ऍडमिशन फॉर्म भरून
झालं की मग मला आता काही करायचं नाही, मग आता फक्त थेट परीक्षा द्यायची असं नाही. तर आपल्याला ऍडमिशन फॉर्म भरल्यानंतर एक्झाम फॉर्म पण भरायचा आहे. काही लोक ऍडमिशन फॉर्म भरतात आणि मग एक्झाम फॉर्म भरायचा विसरतात. असं पण काही जण करतात. तर ते तसं न होऊ देता आता आपला ऍडमिशन फॉर्म झालेला आहे. आता लगेच एक्झाम फॉर्म पण दिलेला आहे. त्याच लॉग इन मध्ये आहे तुमचा एक्झाम फॉर्म. तुम्ही लॉग इन केलं की जिथं आपण एनरोलमेंटला गेलेलो होतो ऍडमिशन घेताना, त्याच्या खालीच एक्झाम फॉर्म म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यावर जायचं आहे. तिथं एडिटचा ऑप्शन असतो, विषय एडिट करण्याचा. तिथं आपले विषय सिलेक्ट करायचे. विषय कुठले आहेत त्याची यादी मी ऑलरेडी ग्रुपवर दिलेली आहे. तर त्या यादीवर यादी बघून त्यानुसार आपले विषय आलेत ते बघायचे आणि आपला एक्झाम फॉर्म जो आहे तो सबमिट करा. म्हणजे पहिल्यांदा विषय कन्फर्म करायचे, सेव्ह करायचे, कन्फर्म करायचे आणि मग एक्झाम फॉर्म सबमिट करायचा आणि त्यानंतर फीजचा ऑप्शन जो आहे त्याच्यामध्ये जाऊन आपली फी भरायची आहे. तर हे या सूचना मी ग्रुपवर दिलेल्या आहेत. कुणाचं राहिलंय का एक्झाम फॉर्म भरायचा आता जे कोणी आहेत त्यापैकी? ठीक आहे. तर हे अ, झालं म्हणजे या पद्धतीने आपल्याला हा प्रोसेस करायची आहे ही प्रोसेस. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना विद्यापीठाची वेबसाईट माहिती आहे. तुम्हाला समजा तुमच्यापैकी काही जण दुहेरी पदवीला असतील किंवा आता एक्झाम फॉर्म भरण्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लिंक वगैरे नसेल, तर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला वेबसाईटवर देखील अवेलेबल असतात. हा, तर त्या आपल्याला आपल्या वेबसाईटवर पाहता येतात. ते फक्त मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. युनि शिवाजी .ac.in ही आपल्या विद्यापीठाची वेबसाईट आहे. बऱ्याच जणांना सवय काय असते की गुगलला हॉल तिकीट शिवाजी युनिव्हर्सिटी असं गुगलला टाकायचं आणि मी जी कुठली लिंक येईल त्याच्यावरनं आपले म्हणजे फॉर्म भरायचे किंवा काही म्हणजे जे काही असेल ते प्रोसेस करायची. किंवा काही जणांना एक्झामच्या वेळी त्यांना खूप असाइनमेंट आणि एक्झामच्या वेळी ते तसं करतात की असाइनमेंट एम ए हिस्ट्री असाइनमेंट शिवाजी युनिव्हर्सिटी असं टाकतात आणि मग तिथं जे काही असाइनमेंट वेबसाईटवर उपलब्ध असतात ते दिसतात. त्यामध्ये मागच्या वर्षीच्या असाइनमेंट दिसतात, काही वेळा रेग्युलरच्या असाइनमेंट दिसतात. असं होऊ शकतं. तर त्यामुळे आपण बेसिकली काय करायचं की तुम्हाला जर समजा माझ्याकडनं मिळालेलं नसेल असाइनमेंट, तर तुम्ही वेबसाईटवर कुठं जाऊन बघायचं ते मात्र लक्षात ठेवून तिथे जाऊन ऑथेंटिक पद्धतीने ते घ्यायला पाहिजे. हा, म्हणजे आता समजा शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात की तुम्हाला या पद्धतीनं होम पेज उघडतं. होम पेजवर आला तुम्ही की इथं खाली डिस्टन्स एज्युकेशन असं तुम्हाला दिसतं. हा, आणि त्याच पद्धतीने इथे एक्झाम सेक्शनचं एक ऑप्शन दिसतो आणि इथं वेब ऍप्स. हे तीन गोष्टी ज्या आहेत हे तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत. हा, आणि मग बाकीचे विद्यापीठाच्या सूचना वगैरे या इथं सगळ्या असतात. हा, ठीक आहे. आता तुमच्यापैकी काही जण पुढच्या वर्षी पीएचडी साठी ऍडमिशन घेतील. काही जणांना म्हणजे सगळ्यांना जवळपास एम ए पूर्ण झालंय की कॉन्व्होकेशनच्या संदर्भातली माहिती हवी असते. हा, तर ते ते देखील या इथं तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती इथं मिळू शकते. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया की डिस्टन्सची वेबसाईट बघूया. डिस्टन्सच्या वेबसाईटवर गेला तुम्ही डिस्टन्स एज्युकेशनच्या वेबसाईटवर की तुम्हाला हा त्याचा वेब पेज तुम्हाला इथे दिसते अशा पद्धतीने. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला इथे काही डाव्या बाजूला बरेच टॅब तुम्हाला दिसतील. त्यातलं तुमच्यासाठी महत्वाचा टॅब असतो तो हा कॉन्टॅक्ट सेशनचा. हा, म्हणजे मी जे आता कॉन्टॅक्ट सेशन वगैरे घेतो की नाही, ऑनलाईन ओरिएंटेशन सेशन, कॉन्टॅक्ट सेशन, त्याच्यावर त्याचं वेळापत्रक तुम्हाला मिळतं. हा, म्हणजे आता याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला हे वेळापत्रक कसं दिसेल. आता इतिहासचे कॉन्टॅक्ट सेशन चालू झालेले आहेत, त्यामुळे त्याचं वेळापत्रक तुम्हाला दिसतंय. हे आपली आपलं जे आहे सेमिस्टर 3चं त्याचं वेळापत्रक तुम्हाला याच्यावर क्लिक केले की दिसतं या पद्धतीने. ठीक आहे. तर हे कॉन्टॅक्ट सेशन साठी इथे लिंक आहे. त्याच्या कॉन्टॅक्ट सेशनच्या लिंकच्या वरच म्हणजे अजून बरेच जण सर पीडीएफ कधी टाकता,
तर पुस्तकांची पीडीएफ कधी मिळतील, हा, हे असं हे करा. आता समजा त्यातल्या बऱ्याच जणांनी मागच्या वर्षी ओरिएंटेशन सेशन दोन्ही वेळेचं जर अटेंड केलेलं असतं तर त्यांना ऑलरेडी स्वतःच पीडीएफ शोधता आल्या असत्या. हा, आपण इकडे गेलो की वेबसाईटवर डिस्टन्सच्या, की तुम्हाला इथं सेल्फ लर्निंग मटेरियल ऑब्लिक कोर्स मटेरियल असा ऑप्शन दिसतो. हा, आणि याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथं दोन भाग दिसतात, व्हिडिओ लेक्चर आणि सेल्फ लर्निंग मटेरियल. आता सेल्फ लर्निंग मटेरियल तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला BA 2, BA 3 असं करत तिथं MA वेगवेगळे अभ्यासक्रम दिसतात. त्यातलं MA भाग 1 आणि 2 असं लँग्वेज आणि सोशल सायन्स असं जे लिहिलंय त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं त्याच्यावर की तुम्ही मग इकडं कोर्स मटेरियल दिसतं. आणि पहिल्यांदा MA भाग 2 ची आहे तिथं पीडीएफ. तर याच्यामध्ये येऊन तुम्ही इथं खाली आला की तुम्हाला इथं MA इतिहासचे जे आहेत पीडीएफ ते तुम्हाला इथं दिसतील. हे बघा, हे पार्ट 2 चे आहेत. ठीक आहे. तर याच्यातलं इंडियन फॉरेन पॉलिसी, त्याच्यानंतर फेमिनिस्ट मुवमेंट, कॉन्टेम्पररी वर्ल्ड, हिस्ट्री ऑफ, हे आता थर्ड सेमिस्टरचं आहे. हे जे आहे फोर्थ सेमिस्टर, हे फोर्थ सेमिस्टरचे 2 अपलोड केलेले आहेत आणि थर्ड सेमिस्टरचे 1, 2, 3 आणि 4. हिस्ट्री ऑफ आपल्याला हिस्ट्री ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी हा, त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ फेमिनिस्ट मुवमेंट इन वर्ल्ड, त्याच्यानंतर कॉन्टेम्पररी वर्ल्ड 1950 to 1991 आणि ट्रेडिशन्स ऑफ हिस्ट्री रायटिंग, ट्रेडिशन्स अँड न्यू ट्रेंड्स इन हिस्ट्री. हा, ठीक आहे. आणि कन्सेप्ट अँड मेथड ऑफ लोकल हिस्ट्री. हा, बरं. अशा पद्धतीने तुमचे एकूण 1, 2, 3, 4, 5 पेपर आहेत. तर हे 5 पेपर तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि सेमिस्टर 3 मध्ये तुम्हाला 4 पेपर आहेत. तर त्यापैकी 1, 2, 3 पेपर इथं अपलोड केलेले आहेत. चौथा त्यांनी अजून टाकलेला नाही, तो नंतर टाकतील ते. तर हे तरी तुम्हाला लक्षात येते की 1, 2, 3, 4 आणि 5 पेपर जे आहेत ते तुम्हाला आपल्या सेमिस्टर 3 चे इथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. तर हे वापरून तुम्ही अभ्यास आपला सुरू करू शकता. आता यातला या वेबसाईटवर अजून एक महत्वाचा दुवा आहे, म्हणजे लिंक आहे, ती म्हणजे असाइनमेंटची लिंक. या इथं असाइनमेंटची लिंक आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं असाइनमेंट्स आले की असाइनमेंट्स पाहायला मिळतात. आता आपण असाइनमेंट अजून अपलोड केलेले नाहीये, तर ते केल्यानंतर आपल्याला इथे ते असाइनमेंट्स दिसतील. यासोबतच या वेबसाईटवर तुम्हाला जे कुणाला तुमच्यापैकी समजा काही जणांची दुहेरी पदवीतनं ऍडमिशन असेल तर अशा या लोकांना देखील इथून दुहेरी पदवीचा फॉर्म जो आहे तो भरता येतो. पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही गेला की ऍडमिशनची लिंक आहे, तिथं ही दुहेरी पदवीची लिंक दिलेली आहे. आणि याच्यातला अजून एक महत्वाची गोष्ट आहे की तो ऑनलाईन नोटीस बोर्ड, हे ऑनलाईन नोटीस बोर्ड आपण सातत्यानं आठवड्यातनं वगैरे चेक करणं आवश्यक आहे. आता तुमच्यापैकी काही जणांनी एलिजिबिलिटी आपली पूर्ण केलेली नाही, तर त्या लोकांची यादी जी आहे इथं 19/8 मध्ये जी अपडेटेड यादी होती ती इथं अपलोड केलेली आहे, ज्यांनी टीसी जमा केलेला नाही ना अशा विद्यार्थ्यांची. ठीक आहे. तर नवीन यादी जी आली होती ती पण मी आपल्या ग्रुपवर दिलेली आहे. अजून आपल्यापैकी ज्या लोकांनी टीसी मायग्रेशन जमा केलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर ती जमा करायची. हे झाले डिस्टन्सच्या वेबसाईटवर. त्यानंतर तुमच्या दृष्टीनं आणखीन एक महत्वाची जी वेबसाईट आहे ती म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर आपण गेलो की इथं एक्झाम सेक्शनची वेबसाईट असते. एक्झाम सेक्शनच्या वेबसाईटवर आपल्याला एक्झाम शेड्यूल जे असतं, मार्क म्हणजे टाइम टेबल, ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. अजून तर अपलोड केलेलं नाहीये, पण ते इथं तुम्हाला पाहायला मिळेल. एक्झाम शेड्यूल वर क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला पाहायला मिळतं. दुसरी एक गोष्ट असते की परीक्षा झाली, निकाल लागला की काही विद्यार्थ्यांना
मार्क रिचेकिंगला टाकायचे असतात किंवा आपल्या मार्कलिस्टची झेरॉक्स कॉपी हवी असते, रिव्हॅल्युएशन करायचं असतं. तर अशा वेळी ही वेबसाईट जी आहे विद्यापीठाची एक्झाम सेक्शनची जी वेबसाईट आहे ती आपल्याला या संदर्भात खूप उपयोगी पडते. आता याच्यामध्ये इथं तुम्ही खाली गेलात डाव्या बाजूला तुम्हाला फोटो कॉपी ऑफ आन्सर बुक असा ऑप्शन त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो. त्यासोबतच व्हेरिफिकेशन ऑफ मार्क आहे, रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक आहे. हा, तर यातनं तुम्हाला तुमचा रिचेकिंगसाठी जो फॉर्म वगैरे असतो ते तुम्हाला इथून टाकता येतं. याच्यात सगळी माहिती तुम्हाला त्या संदर्भातली आणि त्याची लिंक ही दिलेली असते. हा, फोटो कॉपी ऑफ आन्सर बुक कसं मिळवायचं वगैरे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला ही माहिती मिळेल. दुसरा एक हॉल तिकीटचा एक मुद्दा असतो. हॉल तिकीट देखील आपल्याला या एक्झामच्या लिंक वरून डाउनलोड करता येतं. हॉल तिकीटवर क्लिक केलं तर ही मग हॉल तिकीट वाली लिंक जी आहे ती उघडते. किंवा तुम्ही या पद्धतीने जाऊ शकता. याच्यापेक्षा अजून एक पर्याय चांगला असतो तो म्हणजे या वेब ॲप्सला गेला, वेब ॲप्समध्ये तर तिथं तुम्हाला इथे स्टुडंट पोर्टल आहे. हा स्टुडंट पोर्टल तुमच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. स्टुडंट पोर्टलवर क्लिक करायचं. इथे रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन इथं डिस्टन्स स्टुडंट रजिस्ट्रेशन आहे. तिथून आपण ॲडमिशन फॉर्म भरला होता. त्याच लॉग इन मधनं आपल्याला एक्झाम फॉर्म देखील आपला भरायचा आहे. हा, तो भरायचा आहे आणि त्याबरोबर तिथंच हॉल तिकीट पण दिसतं. सोबतच इथे एक्झामिनेशन पोर्टल जे आहे या स्टुडंट पोर्टलमध्ये जे एक्झामिनेशन पोर्टल आहे तिथं तुम्हाला ऑनलाईन स्टेटमेंट्स ऑफ मार्क म्हणजे तुमचा रिझल्ट ऑनलाईन बघायची इथं सोय करून दिलेली आहे. हे बघा असं. अशा पद्धतीने त्याच्यावर क्लिक केलं की या पद्धतीनं आपल्याला हे करता येतं. तर त्यानंतर त्याच्याच खाली हॉल तिकीटची लिंक आहे. इथं आता नवीन हॉल तिकीट जे आहेत ते इथं तुम्हाला दिसतील या पद्धतीने. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर नवीन टॅब उघडतं आणि तिथं तुम्हाला हे दिसतं. तर ह्या झाला सगळा वेबसाईटच्या संदर्भातली माहिती आपण जी पाहिलेली आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. तुमचे अभ्यास केंद्र जे आहेत तेच तुमचे एक्झाम सेंटर्स असतात. म्हणजे त्याबद्दल काय म्हणजे परत तुम्हाला माहिती आहेच या गोष्टी. दुसरं काय तुमच्या समजा अडचणी असतील किंवा काय असतील तर ती अभ्यास केंद्राच्या मार्फत त्या अडचणी असतील किंवा तुमचं काही विनंती दुरुस्तीसाठी काही विनंती वगैरे असतील तर ते सगळे अर्ज जे आहेत ते अभ्यास केंद्राच्या मार्फत इकडे पुढे पाठवायचे असतात. तर आता आपण पुढचा जो मुद्दा आहे आपला जो अभ्यासक्रम आहे त्याच्या संदर्भात बघूया. आपल्याला जसं आपला एम ए इतिहासचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल की आपल्याला साधारण प्रत्येक सेमिस्टरला 22 क्रेडिट्स असतात आणि 22 क्रेडिट्समध्ये साधारणपणे असं असतं की 4 क्रेडिट्सचे पेपर्स असतात आणि साधारण एखादा पेपर 2 क्रेडिट्सचा छोटा पेपर असतो आणि मग काहीतरी आता रिसर्च प्रोजेक्ट यावेळी रिसर्च प्रोजेक्ट असणार आहे. अशा पद्धतीचं आपलं हे एम एचं म्हणजे सिलेबस आहे म्हणजे प्रोग्राम असतो. हा टोटल आता हे तिसरं सेमिस्टर आपलं 22 क्रेडिट्सचं असणार आहे. चौथं देखील 22चं असणार आहे. आणि टोटल एम ए पूर्ण अभ्यासक्रम हा आपला 88 क्रेडिट्सचा होणार आहे. आता याचं प्रोग्राम स्ट्रक्चर काय आहे की तुमचे साधारण या सेमिस्टरला एकूण 5 विषय आहेत. पेपर ज्याचे तुम्हाला पेपर लिहायचे आहेत असे 5 विषय आहेत. त्यातले 4 विषय आपण त्याला मॅन्डेटरी म्हणतो आणि एक ऑप्शनलचा विषय मेजर इलेक्टिव्ह असं आपण त्याला म्हणतो. तो कन्सेप्ट अँड मेथड्स ऑफ लोकल हिस्ट्री असा आहे. हा, तर तो आपल्याला तो देखील आपण आपल्या डिस्टन्सच्या विद्यार्थ्यांसाठी तो कंपल्सरी केलाय कारण आपण त्याच्यासाठी त्याचीच फक्त पुस्तकं बनवतो. हा, तर तो आपण एक सिलेबस एकदा बघून घेऊया सगळ्या पेपर्सचा म्हणजे तुम्हाला नेमकी कोणते पेपर यावेळी आहेत ते देखील लक्षात येईल.
सिलेबस दिसतोय सगळ्यांना? हो सर. हो सर. तर हा 2024 मध्ये हा सिलेबस तयार झाला. आणि 2024-25 मध्ये आपल्याला लागू झाला होता. आता या सिलेबसचं हे दुसरं वर्ष आहे, 25-26 या सेकंड इयरच्या सिलेबसच्या संदर्भात. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आपले जे पेपर आहेत, हे जे मी क्रेडिटचं स्ट्रक्चर सांगत होतो तुम्हाला, या पद्धतीने आहेत. एक साधारण 22 क्रेडिट आपल्याला प्रत्येक सेमिस्टरला असतात. हे सेमिस्टर 3चं क्रेडिटचं स्ट्रक्चर आहे. 4 क्रेडिट, 4 असं करत हे टोटल 18 आणि हे 4 असं करून ते 22 क्रेडिट टोटल ह्याच्यामध्ये होतात. ठीक आहे, तुम्ही त्याच्यात काय थोडं कॉम्प्लिकेटेड वाटते, त्यामध्ये काय जास्त हे करू नका. हा सेमिस्टर 3चा आपला अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रमातले पेपर म्हणजे हा पहिला पेपर हिस्ट्री ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी, हा 4 क्रेडिट साठी आहे. हिस्ट्री ऑफ फेमिनिस्ट मुवमेंट इन वर्ल्ड, हा देखील 4 क्रेडिट्सचा आहे. कॉन्टेम्पररी वर्ल्ड 1991, हा देखील 4 क्रेडिट्सचा आहे. आणि ट्रेडिशन्स अँड न्यू ट्रेंड्स इन हिस्ट्री, हा मात्र 2 क्रेडिट्सचा पेपर आहे. छोटा पेपर आहे हा, याच्यात 2 युनिट असतात. जसं मागच्या वेळी तुमचं राईज ऑफ नॅशनलिझम इन इंडिया, असा हा सेमिस्टर 1 आणि 2 ला अर्धा अर्धा पेपर होता की नाही, अर्धा पुस्तकाचा अर्धा भाग सेमिस्टर 1 ला आणि अर्धा भाग सेमिस्टर 2 ला होता. त्याच पद्धतीने हा एक छोटं पुस्तक तुम्हाला मिळून जाईल, 2 घटक असलेलं स्वतंत्र पुस्तक आहे मात्र याचं. तर ते तुम्हाला आता या सेमिस्टर 3 साठी आहे. आणि इलेक्टिव्ह मध्ये असे हे सगळे वेगवेगळे विषय आहेत, पण आपण डिस्टन्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक पुस्तक बनवतो आणि ते कन्सेप्ट अँड मेथड्स ऑफ लोकल हिस्ट्री हे पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे हा विषय निवडण्याच्या मागे दुसरा एक कारण काय होतं की आपल्याला जो रिसर्च प्रोजेक्ट आहे, या सेमिस्टरला एक रिसर्च प्रोजेक्ट आहे आणि नंतर 4थ्या सेमिस्टरला देखील एक रिसर्च प्रोजेक्ट आहे. तर त्या रिसर्च प्रोजेक्टच्या दृष्टीनं आपल्याला हा जो कन्सेप्ट अँड मेथड्स ऑफ लोकल हिस्ट्री हा जो पेपर आहे, आणि पुढच्या सेमिस्टरला ऍप्लिकेशन ऑफ लोकल हिस्ट्री असा एक पेपर आहे आपल्याला. तुम्हाला एकदा ऍप्लिकेशन ऑफ लोकल हिस्ट्री हा सेमिस्टर 4 मध्ये आहे. या 2 पेपर जे आहे त्याच्या माध्यमातून काय होतं की तुम्हाला रिसर्च जो करायचा आहे, रिसर्च प्रोजेक्ट जो करायचा आहे, तो करण्यासाठी खूप मदत होते या पेपरच्या अभ्यासातून. आता त्याच्यात कसं आहे की हा पेपर कन्सेप्ट अँड मेथड ऑफ लोकल हिस्ट्री, त्याच्यानंतर ट्रेडिशन्स अँड न्यू ट्रेंड्स इन हिस्ट्री, आणि मागच्या वेळी तुम्हाला हिस्ट्री रायटिंगचा एखादा पेपर झालाय काय? मागच्या वर्षी पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजीचा एक पेपर झालेला आहे. रिसर्च हिस्ट्री इट्स मेथड अँड प्रॅक्टिस, इतिहास त्याचे सिद्धांत आणि पद्धती असा एक पेपर तुम्हाला झालेला होता. तर हे जे पेपर आहेत म्हणजे बघा, पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला झालेला हिस्ट्री इट्स मेथड अँड प्रॅक्टिस, त्याच्यानंतर तुम्हाला या सेमिस्टरला असलेला ट्रेडिशन्स अँड न्यू ट्रेंड्स इन हिस्ट्री, कन्सेप्ट अँड मेथड्स ऑफ हिस्ट्री, आणि त्याच्यानंतर पुढच्या सेमिस्टरमध्ये असलेला ऍप्लिकेशन ऑफ लोकल हिस्ट्री. हे जे सगळे पेपर आहेत याचा उद्देश हा आहे की तुमच्यामध्ये रिसर्चचं स्किल जे आहे, संशोधनाचं जे कौशल्य जे आहे ते तयार व्हावं, या दृष्टिकोनातून हे पेपर डिझाईन केलेले आहेत. तर तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून नेमकं संशोधन कसं करायचं ते लक्षात येतं. आता हा जो रिसर्च प्रोजेक्ट आहे, पहिल्या थर्ड सेमिस्टरला 4 क्रेडिटचा रिसर्च प्रोजेक्ट आहे आणि फोर्थ सेमिस्टरला 6 क्रेडिटचा आहे. म्हणजे तिसऱ्या सेमिस्टरसाठी जो रिसर्च प्रोजेक्ट आहे तो 100 मार्कांचा आहे. 4 क्रेडिट म्हणजे 100 मार्क. ठीक आहे. आणि फोर्थ सेमिस्टरचा जो रिसर्च प्रोजेक्ट आहे तो 150 मार्कांचा आहे. त्यामुळे त्याला 6 क्रेडिट आहे.
हा, तर अशा पद्धतीने त्याची हे रिसर्च प्रोजेक्ट आपल्याला या वर्षी आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे आणि त्या पद्धतीनं हे वर्ष जे आहे ते गांभीर्यानं रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण करणं, आपला अभ्यासक्रम पूर्ण करणं अशा पद्धतीनं हे पूर्ण करायचं आहे. तर आपण आपले विषय जे आहेत ते वन बाय वन विषय बघूया आणि मग सगळ्यात शेवटी मी तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट बद्दल थोडी माहिती देईन. आता मी आपल्या याच्यातले काय काय मुद्दे क्लिअर झाले ते बघतो. सिलेबस मी सांगतोय, सेल्फ लर्निंग मटेरियल बद्दल मी सांगितलं, असाइनमेंट कॉन्ट्रॅक्ट सेशन बद्दल मी तुम्हाला आता सांगतो की तुमचे कॉन्ट्रॅक्ट सेशन आता हे सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबर फर्स्ट वीक असं काहीतरी मी घेईन. परीक्षा विभागाकडनं ऑक्टोबर ची परीक्षा चालू व्हायची एक टेंटेटिव्ह तारीख दिलेली आहे ऑक्टोबरच्या लास्ट लॅटर हाफ मधली. तर त्याच्या आधी आपण आपले कॉन्ट्रॅक्ट सेशन संपवूया. परीक्षेचं जे म्हणजे प्रत्येक दिवस निहाय जे वेळापत्रक आहे ते आपल्याला नंतर प्राप्त होईल. आपल्याला परीक्षेच्या 15 दिवस आधी ते मिळतं. हा, तर त्या पद्धतीनं आपण ते पाहूया. दुसरा क्वेश्चन पेपर पॅटर्न तुम्हाला माहिती आहे. मागच्या वेळी जशा पद्धतीचे प्रश्न होते त्याच पद्धतीचे प्रश्न पत्रिका जी आहे ती यावेळी असणार आहे. हा, आणि असाइनमेंट जे आहेत ते तुम्हाला मी ग्रुपवर देईन. काही जणांना ग्रुपवर नाही मिळालं तर तुम्ही वेबसाईटवर बघायचं जिथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हे एक झालं याच्यातलं. म्हणजे हे मुद्दे क्लिअर झाले. आता मी आपले कुठले पेपर आहेत त्या संदर्भात आणि आपले रिसर्च प्रोजेक्ट नेमकं आपल्याला कसा करायचा आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती देतो. तर आपल्याला जो आता सेमिस्टर 3चा जो पेपर आहे, पहिला पेपर जो आहे याच्यातला, तो हिस्ट्री ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी आहे. म्हणजे तुम्हाला आता जे काही मी पेपरची नावं वगैरे सांगितली आहेत त्यातून तुमच्या एक गोष्ट लक्षात आलं असेल की हा मागच्या 2 सेमिस्टरमध्ये झालेल्या पेपर्स पेक्षा या पेपर इथले जे पेपर्स आहेत ते वेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशनला वगैरे या पद्धतीचे पेपर झालेले नाहीये. एक वेगळ्या दृष्टिकोनातून एक ऍडव्हान्स पद्धतीने इतिहासाकडे बघण्याचे दृष्टिकोन जे आहेत तर या पेपरच्या अभ्यासातून निर्माण होतात. म्हणजे हिस्ट्री ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा इतिहास. तर त्याचा आपल्याला अभ्यास याच्यातनं करायचा आहे. याच्यामध्ये 4 युनिट आहेत. अर्ली फेज 1950 ते 66, 1967 ते 84, 1984 ते 2014 आणि 2014 ते 2023 असं हे 4 त्याच्यातले घटक आहेत. आणि या चारही घटकांमध्ये साधारणपणे अमेरिका, रशिया, चीन, पाकिस्तान या देशांच्या बरोबर भारताचे परराष्ट्र धोरण कशा पद्धतीचं होतं, यांच्याबरोबर परराष्ट्र संबंध कसे होते किंवा या देशांच्या संदर्भात भारतानं आपलं धोरण कशा पद्धतीनं राबवलं, त्याच्यात नेमके काय बदल झाले, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या पेपरच्या माध्यमातून करायचा आहे. म्हणजे भारताच्या एकूण परराष्ट्र धोरणाचा इतिहास आपल्याला याच्यातनं अभ्यासायचा आहे. आणि त्याच्यातले काही शिफ्ट वगैरे झालेले आहेत, कुठले बदल झाले ते आपण यातून बघणार आहोत. त्यानंतर दुसरा पेपर आहे तो हिस्ट्री ऑफ फेमिनिस्ट मुवमेंट इन वर्ल्ड. आता फेमिनिस्ट मुवमेंट म्हणजे काय, तर स्त्रीवादी चळवळी ज्या असतात, स्त्रियांच्या अधिकारासाठी, स्त्रियांच्या समान दर्जासाठी ज्या चळवळी उभ्या राहिल्या 20व्या शतकामध्ये त्यांना आपण फेमिनिस्ट मुवमेंट असं म्हणतो. तर ह्या जगामध्ये ह्या ज्या फेमिनिस्ट मुवमेंट्स किंवा स्त्रीवादी चळवळी ज्या झाल्या त्याचा इतिहास आपल्याला या पेपरच्या माध्यमातून शिकायचा आहे. आणि त्याच्यातून तुम्हाला जगभर म्हणजे पहिल्यांदा फेमिनिझम म्हणजे काय, म्हणजे स्त्रीवाद म्हणजे काय हे तुम्हाला पहिल्यांदा समजून घेता येईल. त्याच्या व्याख्या आणि त्याच्यातले वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या विचारसरणीमधले वेगवेगळे स्त्रीवाद असं तुम्हाला समजून घेता येईल. म्हणजे उदाहरणार्थ बघायचं लिबरल फेमिनिझम म्हणजे उदारमतवादी स्त्रीवाद, मार्क्सिस्ट फेमिनिझम म्हणजे मार्क्सवादी जे कम्युनिस्ट वगैरे असतात त्यांच्यातला स्त्रीवाद, रॅडिकल फेमिनिझम म्हणजे अत्यंत कट्टर स्वरूपाचा
स्त्रीवाद, सोशलिस्ट फेमिनिझम म्हणजे समाजवादी स्वरूप विचारसरणीचा स्त्रीवाद. त्यानंतर पोस्ट मॉडर्निस्ट म्हणजे आधुनिक उत्तर हा असा स्त्रीवाद, आधुनिक उत्तर असा स्त्रीवाद आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक आहे तो ब्लॅक फेमिनिझम म्हणजे पहिल्यांदा गोऱ्या जास्त म्हणजे पहिल्यांदा स्त्रीवादी चळवळ ही अमेरिकेमध्ये गोऱ्या लोकांच्या म्हणजे गोऱ्या स्त्रियांच्या मध्ये निर्माण झाली. जे श्वेतवर्णीय स्त्री आहेत त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि मग त्यांनी जी काही मांडणी केली त्याच्यामध्ये तिथले जो मोठा भाग असलेला जे काळ्या वर्णाचे लोक होते किंवा त्या काळ्या वर्णाच्या स्त्रिया होत्या त्यांच्याबद्दल त्यांच्या स्त्रीवादामध्ये काही जागा नव्हती. तर एक वेगळा स्त्रीवाद जो आहे, काळ्या स्त्रियांचा स्त्रीवाद जो आहे तो या ब्लॅक फेमिनिझमच्या माध्यमातून उदयाला. असे खूप असे इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून शिकायला मिळणार आहेत. तसंच कन्सेप्ट ऑफ पॅट्रियार्की अँड जेंडर, म्हणजे पितृसत्ता. पॅट्रियार्की म्हणजे पितृसत्ता आणि जेंडर म्हणजे लिंगभाव. तर त्याचे संकल्पना काय आहेत, तर त्याचा आपल्याला अभ्यास याच्यातनं करायचा आहे. त्याचा सामाजिक प्रभाव काय असतो. त्याच्यानंतर काम जे असतं, कामाची विभागणी कशा लिंग भावाच्या आधारावर होतात. म्हणजे स्त्रियांनी अमुक काम करायचं, पुरुषांनी अमुक काम करायचं. तर या ज्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात ते नेमकं कसं झालेलं आहे. आणि काय म्हणतात त्याला, नैसर्गिकदृष्ट्या असलेलं लिंगभाव आणि सामाजिकदृष्ट्या स्त्री आणि पुरुष यांच्यातला केलेला बदल, हे याच्यात नेमकं काय फरक आहे, हे कसं समजून घ्यायचं, हे आपल्याला या पेपरच्या माध्यमातून लक्षात येईल, या युनिटच्या माध्यमातून. ठीक आहे. आणि तिसरं मॉड्यूल जे आहे ते आहे ग्लोबल वुमेन थिंकर अँड ऍक्टिव्हिस्ट. मग जगभरामध्ये ज्या स्त्रीवादी चळवळी झाल्या त्याच्यामधले जे महत्वाचे ज्या स्त्रीवादी विचारवंत होत्या आणि कार्यकर्ते होते, जे ऍक्टिव्हिस्ट होते, स्त्रीवादी चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्त्या होत्या, तर त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. त्याच्यानंतर चौथा जो युनिट आहे तो इंटरनॅशनल अँड नॅशनल इनिशिएटिव्ह. मग आता ह्या स्त्रीवादी चळवळी उभ्या राहिल्या, स्त्रियांच्या हक्कांच्या संदर्भातल्या जाणीवा निर्माण झाल्या, त्यांनी आपल्या हक्कांसाठी लढा उभा केला. तर हे सगळं घडत असताना मग त्याला अनुरूप काही गोष्टी या सुरू झाल्या. स्त्रियांच्या प्रश्नांना घेऊन काही ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्या. काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काही धोरणं राबवली गेली, काही संस्था स्थापन झाल्या. तर त्यातल्या या इंटरनॅशनल वुमेन्स कॉन्फरन्स नावाची संस्था आहे, युनायटेड नेशन वुमेन ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर नॅशनल कमिशन फॉर वुमेन अँड स्टेट कमिशन. आपल्याकडे नसत काय राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, ह्या ज्या संस्था आहेत ह्या सगळ्या या स्त्रीवादी चळवळीची एक फलश्रुती आपल्याला त्याच्यामध्ये म्हणता येईल. तर या सगळ्यांचा अभ्यास जो आहे तो आपल्याला या पेपरच्या माध्यमातून करायचा आहे. तर हे सगळं आपण या पेपरमध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने खूप इंटरेस्टिंग पेपर आहे तो. त्याच्यानंतर हा कॉन्टेम्पररी वर्ल्ड 1950 ते 91. म्हणजे कॉन्टेम्पररी वर्ल्ड म्हणजे काय, समकालीन, आज आपण जे जगतोय त्याच्या खूप निकटचा इतिहास. म्हणजे भूतकाळ हा खूप लांब नाही, 100 125 वर्षापूर्वीचा नाही, एकदम जवळचा आहे, 50-60 वर्षापूर्वीचा इतिहास, त्याला आपण कॉन्टेम्पररी हिस्ट्री म्हणतो. मग अशा कॉन्टेम्पररी हिस्ट्रीमध्ये हा कॉन्टेम्पररी म्हणजे समकालीन जगाचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं की शीतयुद्ध 1950 ते 91 या दरम्यान भारत आणि अमेरिका आणि रशिया म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन, कम्युनिस्ट विचारांचे सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये तणाव मोठा निर्माण झाला होता. आणि जगभर अनेक प्रॉक्सी वॉर्स जे आहेत, छद्मयुद्ध त्याला म्हणतात, तर ते खूप सुरू होतं. आणि कधीही युद्ध होऊन आपल्याला असं लक्षात येईल की युद्धाचा भडका होईल आणि तिसरं महायुद्ध
होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. तर त्याला कोल्ड वॉर असे संकल्पना वापरली जाते. तर त्याला शीतयुद्ध असं देखील म्हटलं जातं. तर त्या शीतयुद्धाचा आढावा आपल्याला याच्यातून घ्यायचा आहे. त्यातला दुसरं घटक जो आहे तो डिकॉलोनायझेशन अँड इमर्जन्स ऑफ न्यू नेशन्स. म्हणजे डिकॉलोनायझेशन म्हणजे काय, की आता तुम्ही मागच्या सेमिस्टरला शिकलेला आहात, मागच्या 2 अभ्यासामध्ये, की भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती. ती कशी होती तर वासाहतिक सत्ता होती. वासाहतिक सत्तेनं स्वतःचे काही संस्था इथे निर्माण केलेल्या होत्या. स्वतःचे सैन्य, पोलीस व्यवस्था, कायदे या सगळ्या गोष्टी इथं निर्माण केलेल्या होत्या. आणि त्याच्या विरोधात मग तिथल्या लोकांनी संघर्ष केला आणि ह्या वासाहतिक सत्तांना आपल्या देशातून देश सोडून जाण्यास भाग पाडलं. व भारत पण त्या पद्धतीचा देश होता. तर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर देखील जगातल्या अनेक देशांमध्ये या स्वातंत्र्य चळवळी झाल्या आणि ह्याला वसाहत विरोधी लढा असं म्हणतात. त्याला डिकॉलनायझेशन आणि एक बरेच जे साम्राज्यवादी राष्ट्र होती, इंग्लंड, फ्रान्स सारखी, तर यांनी आपलं पोर्तुगाल, स्पेन हे जे देश आहेत यांनी आपले जे वसाहती होत्या ज्याच्यावर त्यांनी जबरदस्ती कब्जा ठेवलेला होता त्यांना मुक्त करण्याची प्रोसेस देखील चालू झाली. तर त्याला डिकॉलनायझेशन असं म्हणतात आणि त्याच्यातून काही नवीन राष्ट्रांचा उदय झाला. तर हे आपल्याला या युनिटच्या माध्यमातून समजून घ्यायचं. त्यानंतर ग्लोबल इकॉनॉमी. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचा सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे ती अर्थव्यवस्था ही आहे ती जागतिक पातळीवर आता अं, झालेली होती आणि जगातल्या वेगवेगळ्या देशांचे एकमेकांशी संबंध आले होते आणि मग ही जागतिक अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे घटक आहेत तर त्याचा अभ्यास आपल्याला याच्यातनं करायचा आहे. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की टेक्नॉलॉजिकल काही गोष्टी असतील तर साऊथ कोरिया, जपान हे पुढे आलेले होते. हा आपल्या तेलाच्या संदर्भात काही असेल तर आपण बघतोय की अरब राष्ट्र पुढं असतात त्याच्यात. मग त्यांच्याशी संबंधित काही संस्था ओपेक नावाची संस्था आहे. तर त्याचा कसा उदय झाला वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या युनिटमध्ये समजून घ्यायचे. त्यानंतर चौथा युनिट आहे तो सोशल अँड कल्चरल चेंजेस. मग ते काय की 20व्या शतकामध्ये ह्या जो 1951 ते 91 पर्यंतचा काळ आहे तर त्याच्यामध्ये अनेक सामाजिक बदल देखील झालेले आहेत. सामाजिक नागरी अधिकार त्याला सिव्हिल राईट्स आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर सिव्हिल राईट्सच्या अनेक चळवळी ज्या आहेत त्या उभ्या राहिल्या. त्यातली सर्वात महत्वाची जी चळवळ होती ती आफ्रिकेमधली म्हणजे मुख्यतः दक्षिण आफ्रिकेमध्ये. तिथं नेल्सन मांडेला यांनी अं, काळ्या लोकांच्या हक्कासाठी लढा उभा केलेला होता. तर त्याचा अभ्यास आपल्याला याच्यातून करायचा आहे. जसं मगाशी मी फेमिनिस्ट स्त्रीवादी चळवळीच्या संदर्भात म्हणतो अमेरिकेमध्ये स्त्रीवादी चळवळ खूप मोठ्या प्रमाणात तिचा प्रभाव होता. तर अमेरिकेतल्या स्त्रीवादी चळवळीचा अभ्यास देखील आपल्याला याच्यातून करायचा आहे. आणि दुसरं काय की हा जो काळ आहे हा 50 वर्षाचा त्यावेळी खूप अं, वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक बदल झालेले होते. आता तुमच्यापैकी जे लोक साधारण 35 च्या पुढे असतील, 35 वर्ष 35च्या पुढे असतील किंवा समजा कोणी 20-21 वर्षाचे असेल तर त्यांचे आई वडील वगैरे जे असतील तर हे सगळे लोक या सांस्कृतिक बदलातनं गेलेले होते. म्हणजे याच्यामध्ये पॉप म्युझिक आहे, डिस्को आहे, म्हणजे डिस्कोचा डान्स जो असतो तो आहे, हिप हॉप म्युझिक आहे. हा त्याच्यानंतर सिनेमा जे असायचे ब्लॉकबस्टर सिनेमा असायचे एकदम असं ऍक्शन वगैरे त्याच्यामध्ये असायची. तर त्याच्यानंतर फॅशनचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकार या काळात झालेले होते. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो आपल्याला या पेपरच्या माध्यमातून करायचा आहे. ठीक आहे. तर हा पण खूप इंटरेस्टिंग पेपर आहे आणि तो पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्ही एन्जॉय कराल असं मला वाटतं. त्याच्यानंतर एक शेवटचा छोटा पेपर जो आहे तो आहे ट्रेडिशन्स अँड न्यू ट्रेंड्स इन हिस्ट्री. म्हणजे इतिहासाच्या परंपरा आणि नवे प्रवाह इतिहासातील परंपरा आणि नवे प्रवाह असं आपण त्याचं भाषांतर योग्य पद्धतीने होतं. हा की काय आहे की प्राचीन काळामध्ये आणि मध्ययुगीन काळामध्ये ज्या इतिहास लेखनाच्या परंपरा होत्या त्या आपल्याला त्याच्यातनं बघायच्या. त्याच्यामध्ये ग्रीक आणि रोम या इथे जे इतिहास लेखन झालं त्याच्यामध्ये म्हणजे आपण ग्रीक नगरराज्यांचा इतिहास वगैरे जो आपल्याला कळतो
तो अरिस्टॉटल, प्लेटो किंवा त्यावेळेचे जे लेखक आहेत, थुसिडायझिस, हिरोडोटस यांनी जो काही इतिहास लिहिला होता त्याच्या माध्यमातून आपल्याला तो कळतो. किंवा रोमन साम्राज्याचा इतिहास जो आहे तो देखील रोमन इतिहासकारांनी जो इतिहास लिहिला त्यातून कळतो. तर ती नेमकी परंपरा कशी होती ती आपल्याला याच्यातनं पाहायची आहे. आणि त्याच्यानंतर अरेबिक इतिहास लेखन आहे. म्हणजे अरबी इतिहास लेखन आणि त्याच्यासोबतच अरबांचं साम्राज्य जगभर पसरल्यानंतर म्हणजे साधारणपणे सिंधू नदीच्या तीरापासून स्पेनपर्यंत ते साम्राज्य पसरलेलं होतं मध्ययुगामध्ये. तर त्यावेळी त्याचा इतिहास लेखन करण्याची एक प्रक्रिया, परंपरा निर्माण झाली. तर त्याचा अभ्यास आपल्याला याच्यातून करायचा आहे. त्यानंतर शेवटचं तिसरं जे आहे ते भारताच्या संदर्भातले 3 आहेत. एक आहे ते भारतामध्ये प्राचीन काळात असलेले इतिहास पुराण पद्धत. इतिहास पुराण लेखनाची म्हणजे असतात ना, विष्णू पुराण असतो, स्कंद पुराण असतो. हां, या पद्धतीचे पुराण लिहिणं किंवा याच्यामध्ये थोडं मिक्स असतं. म्हणजे काही वेळा देवतांच्या संदर्भातल्या कथा असतात, पण त्याच्यामध्ये राजा, राजवाडे यांच्याबद्दलची माहिती त्यात असते. वंशावळी असतात. तर त्यातून जे काही इतिहासाचं म्हणजे भूतकाळाच्या संदर्भात जे लेखन अ, या संपूर्ण अ, परंपरेमध्ये झालेलं आहे. हां, तर ते आपल्याला याच्यातून अभ्यासायचं आहे. त्यानंतर त्याच्यातला जो अजून एक भाग आहे तो पर्शियन इतिहास लेखन. तुम्ही ॲस्पेक्ट्स ऑफ मेडिव्हल इंडियन हिस्ट्री नावाचा पेपर मागच्या सेमिस्टरला अभ्यास केला आहे, पहिल्या सेमिस्टरला. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात असेल, की आपण जे साधनांचा अभ्यास केला होता, त्यामध्ये हे अबुल फजल, जियाउद्दीन बर्नी, हां, त्याच्यानंतर हाफी खान वगैरे ही जी सगळी नावं तुम्हाला आलेली असतील, तर ही सगळी फारसी इतिहास भारतातलं जे फारसी इतिहास लेखन परंपरा होती, पर्शियन इतिहास लेखन परंपरा, तर त्याच्यातून निर्माण झालेलं इतिहास लेखन होतं. तर त्याचा देखील आपल्याला माहिती आढावा याच्यातून या घटकाच्या माध्यमातून घ्यायचा आहे. त्यानंतर अजून एक आहे तो आहे न्यू अप्रोचेस इन हिस्ट्री. इतिहासातले नवे दृष्टिकोन जे आहेत, इतिहासाकडे कशा पद्धतीने नव्या पद्धतीने बघायचं, त्याचे काही दृष्टिकोन नवीन निर्माण झालेले आहेत. त्याचा आपल्याला इथून आढावा घ्यायचा आहे. म्हणजे इतिहासाकडे राजकीय इतिहास म्हणून न बघता किंवा फक्त आर्थिक इतिहास म्हणून न बघता आता कसं आहे त्याच्याकडे सांस्कृतिक इतिहासाच्या अंगानं इतिहासाचा अभ्यास सुरू झाला. तो कल्चरल हिस्ट्रीमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याच्यासोबत इतिहासामध्ये घडणाऱ्या घटना असतील, राज्यांचा विकास असेल, समाजामध्ये झालेले बदल असतील, याचा नेमका पर्यावरणावर काय परिणाम झाला, त्याचा अभ्यास देखील आपल्याला याच्यातून करायचा. त्याला एन्व्हायरमेंटल हिस्ट्री असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर एकदम बारीक बारीक गोष्टी इतिहासात घडलेल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, छोट्या छोट्या घटना ज्याला आपण असं राजकीय इतिहास अभ्यासताना तो आपण काही खूप महत्वाच्या आहेत असं आपल्याला वाटत नाही. असा जो इतिहास असतो त्याचा देखील अभ्यास इतिहासकारांनी सुरू केला. त्याला आपण मायक्रो हिस्ट्री असं म्हणतो. तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जसं मगाशी सांगितलं, की आपला नुकताच होऊन गेलेला जो भूतकाळ आहे, गेल्या 25, 30, 40 वर्षातला, तर त्याचा अभ्यास जो आहे तो कॉन्टेम्पररी हिस्ट्री या अंगानं केला जातो. त्याला कॉन्टेम्पररी हिस्ट्री त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. तिसरा अजून ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा गोष्ट आहे ती म्हणजे लोकल हिस्ट्री, स्थानिक इतिहास. म्हणजे कोल्हापूर शहराचा इतिहास, सांगली शहराचा इतिहास, किंवा कोल्हापुरातल्या उद्योगधंद्यांचा इतिहास. असं जे स्थानिक पातळीवरच्या गोष्टींच्या संदर्भात, स्थानिक पातळीवरचा इतिहास जो आहे, गावचा इतिहास असेल, एखाद्या स्थानिक तीर्थक्षेत्राचा इतिहास असेल, तर तो नेमका कशा पद्धतीने लिहिला जातो, अभ्यासला जातो, त्याचा आढावा आपल्याला याच्यातून घ्यायचा आहे. आणि दुसरं ओरल हिस्ट्री. ओरल हिस्ट्रीमध्ये कसं आहे, की जे असा इतिहास की जो मौखिक साधनांच्या आधारावर लिहिला जातो. मौखिक परंपरा ज्या असतात त्याचा वापर करून तो लिहिला जातो. म्हणजे पोवाडे असतील किंवा काही लोककथा असतात, दंतकथा असतात, त्यांचा अभ्यास करायचा आणि त्यातून एक माहिती गोळा करून म्हणजे दंतकथांच्या चमत्कारांची माहिती गोळा करायची नाही. पण चमत्कार झालेत असं सांगण्यामागची जी विचारसरणी आहे, त्याच्या मागचे जे उद्देश आहे त्याचा अभ्यास करायचा. तर त्याला आपण साधारण ओरल हिस्ट्री असं म्हणतो. लोककथांचा अभ्यास, गाणी, लोकगीतं असतील, जात्यावरची गाणी असतात त्यांचा अभ्यास,
या सगळा जो अभ्यास आहे तो ओरल हिस्ट्री या ह्याच्यात मोडतो. हे सगळे नवीन इतिहासाचे अ, इतिहास लेखनाच्या नवीन दृष्टिकोन आहेत इतिहास लेखनाचे. तर हे आपण याच्यातून शिकणार आहोत. तर असे हे तुमचे पेपर आहेत आणि त्याच्यानंतर एक जो अजून याच्यात एक इलेक्टिव्हचा पेपर आहे, जो सांगायचा आहे अजून. ऍप्लिकेशन ऑफ लोकल हिस्ट्री असा, सॉरी, कन्सेप्ट अँड मेथड ऑफ लोकल हिस्ट्री असा हा पेपर आहे. आता हा पेपर महत्वाचा याच्यासाठी आहे की तुम्हाला त्याच्यानं काय होईल की तो तुम्ही, आता मी तुम्हाला पीडीएफ पण तुमच्या ग्रुपवर टाकेन, तर तुम्ही हे वाचा. ज्यांना पुस्तकं मिळाली नाहीत ना अजून, ते पीडीएफ वाचायला सुरू करा. कारण तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट आता करायचा आहे आणि तुम्ही आता, मी रिसर्च प्रोजेक्टच्या पण गाईडलाईन तुम्हाला देणार आहे. तर त्यातून तुम्ही हे काम आता सुरू करायला हवं. हं? त्याच्यामध्ये काय तर लोकल हिस्ट्री म्हणजे काय, लोकल इतिहास म्हणजे काय, त्याच्या संकल्पना काय, त्याचं स्वरूप काय, त्याचा उद्देश काय आणि त्याचं महत्व काय, हे आपल्याला याच्यातनं शिकायचं आहे. त्यानंतर न्यू अप्रोच. आता लोकल हिस्ट्रीकडे बघायचे नवीन दृष्टिकोन कसे आहेत, मग मायक्रो हिस्ट्रीच्या अंगाने लोकल हिस्ट्रीकडे कसं बघायचं, कौटुंबिक इतिहास म्हणून बघताना लोकल हिस्ट्री कसा पाहायचा. हा मग काय तर कौटुंबिक इतिहास म्हणून पाहताना लोकल हिस्ट्रीकडे कसं बघायचं. हम्म. किंवा किंवा गावचा इतिहास असेल किंवा शहराचा इतिहास असेल, तर हे अभ्यासताना लोकल हिस्ट्री कशा पद्धतीनं अभ्यासायचं, लोकल हिस्ट्रीचा त्यामध्ये कशी भूमिका असू शकते, तर हे सगळं आपल्याला या माध्यमातून समजून घेता येतं. ठीक आहे. तर त्या दृष्टिकोनातनं हा लोकल हिस्ट्रीचा पेपर जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर लोकल हिस्ट्रीचा ठीक आहे, अभ्यास करायचा लोकल हिस्ट्री, पण त्याची साधनं काय असायला हवी. मग त्याच्यामध्ये खाजगी संग्रहातली साधनं असतील, किंवा काही खाजगी संग्रह असतो, पत्रव्यवहार असतो, तर त्याचा उपयोग आपल्याला लोकल हिस्ट्रीच्या संदर्भात करता येतो. वृत्तपत्र असतात, स्थानिक वृत्तपत्र असतात, त्याचा वापर आपण लोकल हिस्ट्रीच्या बाबतीत करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण जे आर्कायवल रिसर्च, सॉरी, ओरल टेस्टमनी जे आहेत, मुलाखत वगैरे जे असते की नाही, पुन्हा लोकांच्या आठवणी असतात, मुलाखती असतात, तर त्याचा वापर करून आपल्याला हा लोकल हिस्ट्रीचा अभ्यास करता येतो. किंवा काही वस्तू असतात, आर्टिफॅक्ट्स, किंवा काही वास्तू असतात, म्हणजे इमारती असतात जुन्या, त्यांचा अभ्यास करून आपल्याला कसं लोकल हिस्ट्रीचा अभ्यास करता येतो ते आपण याच्यातून समजून घेऊ. आणि मेथड इन लोकल हिस्ट्री, मेथोडॉलॉजी इन लोकल हिस्ट्री. मेथोडॉलॉजी काय असेल, आपण कशा पद्धतीने हे अभ्यास करायचं, त्याचे काय तंत्र काय असणार, तर ते आपल्याला याच्यातनं समजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आर्कायवल रिसर्च म्हणजे एखाद्या पुराभिलेखागारामध्ये जाऊन तो अभ्यास कसा करायचा, हे देखील आपण याच्यातनं शिकणार आहोत. त्याच्यानंतर सर्वे अँड डॉक्युमेंट्स म्हणजे हा एक आर्काइव्ह मध्ये जे उपलब्ध कागदपत्र आहेत ते बघून, किंवा समजा सर्वे म्हणजे लोकांच्याकडनं माहिती गोळा करणं, किंवा लोकांची मुलाखती घेणं, किंवा त्यांच्याकडून काही माहिती भरून घेणं, त्याच्यातनं काही कागदपत्र जमा होतात, डाटा गोळा होतो, त्याचा उपयोग लोकल हिस्ट्रीसाठी केला जातो. त्यासोबत ओरल इंटरव्ह्यू म्हणजे मौखिक त्यांच्या मुलाखती घ्यायच्या. ज्या लोक, समजा आता मला एखाद्या तीर्थक्षेत्राचा अभ्यास करायचा आहे, तर त्या तीर्थक्षेत्राची माहितीची कागदपत्र उपलब्ध नाही, तर मी काय करेन की त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाईन आणि तिथं आजूबाजू राहणाऱ्या बऱ्याच वयस्कर लोकांना वगैरे त्याच्या संदर्भातली माहिती विचारेल. मग त्या माहितीला नोंदवून घेईन आणि त्याच्यातनं मग इतिहास लिहिण्यासाठी प्रयत्न करेन. तर तो ओरल इंटरव्ह्यू असं त्याला म्हणतात. तर त्या गोष्टी देखील आपल्याला लोकल हिस्ट्रीच्या ह्याच्यात शिकून मिळतात.
आता याच्यामध्ये जो शेवटचा मुद्दा राहतो तो आहे आपला रिसर्च प्रोजेक्ट. हा रिसर्च प्रोजेक्ट हं? हा रिसर्च प्रोजेक्ट साधारण 80 मार्काचं डेझर्टेशन आणि 20 मार्काचा वायवा असं हे 100 मार्काचं असतं. वायवा वगैरे जो आहे तो आपल्या अभ्यास केंद्राच्या स्तरावर होईल किंवा जर समजा काही बदल झाला तर आपल्या या स्तरावर होईल. हं? पण रिसर्च प्रोजेक्ट आपल्याला सर्वांना करायचा आहे, कंपल्सरी आहे तो. याची एक मराठीतली गाईडलाईन आहे, जशी मी तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंगची दिलेली होती तशा पद्धतीनं याची देखील गाईडलाईन तुम्हाला मी पाठवणार आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. माझा आपलं आपलं जे हे आहे, दोन रिसर्च प्रोजेक्ट आहेत आपल्याला. तर त्याच्यातला पहिला आत्ता या सेमिस्टर 3 साठी आहे आणि दुसरा आहे तो सेमिस्टर 4 साठी. सेमिस्टर 3 चा जो आहे तो 4 क्रेडिट्सचा आहे आणि सेमिस्टर 4 चा आहे तो 6 क्रेडिट्सचा आहे. सेमिस्टर 2-3 ला काय होतं, आपल्याला थोडा कमी वेळ मिळतो ऍडमिशन हे ते आणि त्याच्यानंतर बाकी पेपरची संख्या पण जास्त आहे. त्यामुळे आपण काय ठरवलं की सेमिस्टर 3 चा जो रिसर्च पेपर जो आता रिसर्च प्रोजेक्ट जो आता आपण करतोय तो आपण काय करायचा की पुस्तकांच्या आधारावर करता येईल असा करायचा. म्हणजे कसं की अं, तुम्ही असे विषय निवडायचे संशोधनासाठी की जे विषय तुम्हाला त्याची पुस्तकं जे असतील, पुस्तकं सेकंडरी बुक्स जे बघून त्याच्या आधारावर तुम्हाला तो रिसर्च पूर्ण करता येईल. उदाहरणार्थ मला शाहू महाराजांचं शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाच्या संदर्भात केलेल्या सुधारणा असा रिसर्च प्रोजेक्ट करायचा आहे. ठीक आहे. तर ते करायचं असेल तर मी काय करेन की शाहू महाराजांच्या संदर्भात एक 5-6 पुस्तकं, मी 5-6, 7-8 पुस्तकं मी बघेन. ते कशी असतील पुस्तकं, मग आमच्या घराच्या जवळच्या लायब्ररीमध्ये असतील, तुमच्या शहराच्या लायब्ररीमध्ये असतील, तर तिथे तुम्हाला जाऊन ते पाहता येतील. ते घेऊन इश्यू करून त्याच्यातल्या नोट्स काढून तुम्ही तो एक 50 ते 60 पेजेसचा हा जो शोध प्रबंध आहे तो तुम्हाला लिहायचा आहे, रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे. येते लक्षात? तर अशा पद्धतीने उदाहरणार्थ दुसरं मी काय करेन की अं, साधारण मग महात्मा गांधी यांचे यांचे खादी संदर्भातले विचार. मग त्याच्यासाठी मग मी गांधीजींचे चरित्र वगैरे असेल तर असे 4-5 चरित्र घेईन आणि त्यातून मला काही सापडतं त्याच्याबद्दल मी लिहीन. तर अशा पद्धतीने तुम्हाला विषय निवडायचे आहेत. हा, किंवा मला कोल्हापूर संस्थानचा इतिहास बघायचा तर मग कोल्हापूरच्या संस्थानाच्या इतिहासासंदर्भात जी पुस्तकं आहेत, 6-7 पुस्तकं तुम्हाला मिळवून त्याच्यातून त्याचा इतिहास लिहायचा आहे आणि मग त्याच्या चॅप्टरायझेशन वगैरे त्याला अनुषंगिक चॅप्टरायझेशन करायचं. तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला करता येईल. मग अनेक जे राजकीय म्हणजे मागे होऊन गेले स्वातंत्र्य सैनिक असतील, काही थोर व्यक्ती असतील, तर यांच्या संदर्भात देखील तुम्ही हा प्रोजेक्ट मध्ये लिहू शकता. आणि सेमिस्टर 4च्या ह्याला आपण काय करणार आहोत, तिथं आपण मुलाखत तंत्र आणि सर्वे मेथड म्हणजे ऍक्च्युअल ग्राउंडवर जाऊन तुम्हाला काम करावं लागेल असा आपण प्रोजेक्ट सेमिस्टर 4 ला घेणार आहोत. पण सेमिस्टर 3 चा प्रोजेक्ट जो आहे तो तुम्ही लायब्ररी बेस्ड म्हणजे लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं शोधून त्याच्या आधारावर तुम्ही तो करू शकता. तो तुलनेनं थोडा तुम्हाला काय म्हणता येईल त्याला कम्फर्टेबल पद्धतीनं आता पूर्ण करता येईल. पण 4थ्या सेमिस्टरला मात्र आपल्याला फील्डमध्ये जाऊन मुलाखती वगैरे घेऊन ते करावं लागेल. मग त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्र असतील, किल्ले असतील, एखादं ऐतिहासिक स्थळ असेल, त्याचा तुम्हाला इतिहास त्यावेळी पाहता येईल. आता मात्र तुम्हाला लायब्ररीमध्ये जाऊन 5-6 पुस्तकं वापरून एखाद्या विषयावर रिसर्च प्रोजेक्ट करायचा आहे. ठीक आहे. त्याच्या गाईडलाईन्स आहेत त्या तुम्हाला मी थोडं दाखवतो. हे बघा, ह्या गाईडलाईन आहेत. शैक्षणिक वर्ष आता हे 24-25 आहे, मी म्हणजे अपडेट करून तुम्हाला पाठवतो.
असं वाचा, जो शैक्षणिक वर्ष 25-26 साठी दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राकडे प्रवेशित एम.ए. इतिहास सत्र भाग 2 सत्र 3च्या आणि 4च्या विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प पूर्ण करणे अनिवार्य आहे. हा, कंपल्सरी आहे. तर सेमिस्टर 3चा जो आहे तो 4 क्रेडिट्स आहे, जसं मी तुम्हाला म्हणालो. आणि त्याच्यासाठीच्या सूचना या पद्धतीने. आता काय आहे की हा का संशोधन प्रकल्प तुम्हाला दिलेला आहे, की तुम्हाला काय आहे की तुम्हाला रिसर्च क्वेश्चन तयार करता यायला पाहिजे. संशोधन कशाचं करणार आहात, काय करणार आहात, का करणार आहात, हे तुम्हाला स्पष्ट होईल त्याच्यात. योग्य पद्धतीची संशोधन पद्धती निवडायची आणि त्याच्यातून उपयुक्त साधनं कुठली आहेत, त्याच्यासाठी उपयुक्त तंत्र काय आहे, हे तुम्हाला त्याचा उपयोग करायला तुम्ही शिकाल. त्यासोबतच वेगवेगळ्या माध्यमातून, साधनातून, आता माध्यम म्हणजे टीव्ही, वृत्तपत्रे हे नाही, हे प्रसार माध्यम नाहीत. विविध माध्यम म्हणजे आर्काइव्ह असेल, खाजगी संग्रह असतील, हा, किंवा वेगवेगळे जे ज्याच्यातून तुम्हाला हा सगळा डाटा तुमचा मिळेल. हा, त्याचा विश्लेषण कसं करायचं, या डाटाचं काळजीपूर्वक विश्लेषण आणि अर्थ कसा लावायचा, हे तुम्ही याच्यातून शिकाल. आणि माहितीच्या विश्लेषण व अर्थान्वय अथवा कारणमीमांसा याच्या आधारे तुम्ही निष्कर्ष काढायला शिकाल. म्हणजे कसं आहे, आपण काय करतो, पेपर लिहितो आणि पेपरमध्ये असे सगळे मुद्दे मांडतो आणि नंतर मग सारांश असं म्हणतो त्याला. सारांश म्हणजे तुम्ही समराईज करता. निष्कर्ष म्हणजे काय, की तुम्ही काहीतरी नवीन माहिती तुम्हाला समजलेली आहे ती तुम्ही मांडायला याच्यातून शिकाल. हं? आता सदर संशोधन प्रकल्प विद्यार्थ्यांना खाली सुचवलेल्या पर्यायांच्या पैकी कोणत्याही एका पर्यायात हे करता येईल. हा, म्हणजे कसं की बाबा काय करायचं, की तुम्ही संशोधन विषय आधारित म्हणजे काहीतरी विषय निवडायचा. म्हणजे ऐतिहासिक घटना असतील, तुमच्या आवडीच्या ऐतिहासिक घटना असतील, घटनाक्रम असतील, ऐतिहासिक एखादं व्यक्तिमत्व असेल, हा, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पैलू असेल एखादा. म्हणजे कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिराचं महत्व, किंवा कोल्हापूर शहरातील दसरा सोहळा, हा, तर असे विषय घेऊन पण तुम्ही करू शकता. किंवा कोल्हापूर शहरातील याचा उद्योग, काय म्हणतात, गुऱ्हाळांचा उद्योग असेल, किंवा आता सगळं कोल्हापूरचं होतं, मी थोडं सांगलीचं पण सांगतो. सांगली संस्थानाचा इतिहास म्हणा, सांगली शहरातील हळदीची बाजारपेठ, असं म्हणजे आता त्याचं तुम्हाला कागदपत्र खूप मिळणार नाही, पण अशा पद्धतीचे जे विषय जे आहेत ते देखील तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरा अजून एक आहे की स्थळ भेट. म्हणजे एखाद्या ऐतिहासिक स्थळाला विद्यार्थ्यांनी भेट द्यायची आणि त्याची माहिती मात्र पुस्तकातनं गोळा करायची. हा, ऐतिहासिक किल्ला असेल, ऐतिहासिक तीर्थस्थळ असेल, वस्तुसंग्रहालय असतील, पुराभिलेखागार असतील, इत्यादी भेट द्यायची आणि त्याच्याबद्दलची माहिती गोळा करून त्याचा एक अहवाल, प्रकल्प अहवाल तयार करायचा. म्हणजे प्रोजेक्ट सारखा तयार करायचा आणि तो सादर करा. ठीक आहे. त्यानंतर ग्रंथ विवेचन म्हणजे काय करा, की तुम्हाला समजा असं आता वरती विषय निवडून, पहिला जो आहे तो विषय निवडून रिसर्च प्रोजेक्ट करायचा. दुसरं काय, एखाद्या स्थळाला भेट द्यायची आणि त्याच्या आधारावर काही पुस्तकं वगैरे वाचून त्या संदर्भातली त्याची माहिती देणारा प्रोजेक्ट करायचा. किंवा तिसरं काय, की ग्रंथ विवेचन. तुम्ही काय करायचं, की आधुनिक भारताचे समजा आता एखाद्याला काय मराठा इतिहासावर संशोधन प्रकल्प करायचा आहे या ग्रंथ विवेचन सत्रातला, तर मराठा इतिहासाशी संबंधित एक 5-6 पुस्तकं त्यांनी घ्यायची आणि त्या पुस्तकांचं विवेचन करायचं, विश्लेषण म्हणजे विवेचन करायचं, समीक्षात्मक विवेचन करायचं. कसं, की मग त्याच्या लेखकाची माहिती, ग्रंथ तुम्ही का निवडला या विवेचनासाठी, त्याचा आशय सांगायचा, ग्रंथात काय लिहिलेलं आहे, हा, तुमचं स्वतःच त्याच्यातलं विश्लेषण काय, तुम्हाला नेमकं काय समजलं त्यातनं, तुम्हाला त्याचं ते ग्रंथ कसा वाटला, त्याच्यातलं माहिती योग्य वाटली का, किंवा काय तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल ते सांगायचं. त्यानंतर त्या ग्रंथाचं महत्व आणि तुम्ही जो विषय ज्या का म्हणून तो ग्रंथ त्या 5-6 ग्रंथांना एकत्र करून बनवलेला वापरला, एकत्र घेतले हे 5 ग्रंथ, तर त्याची प्रस्तुतता का घेतलं, तर ते तुम्हाला याच्यातून सांगायचं आहे. तर हे एक सविस्तरपणे लिहून आपल्याला काय करायचंय, की तो संशोधन प्रकल्पाच्या स्वरूपात ते मांडायचं आहे. आता हे संशोधन प्रकल्प कसं असेल,
तर ते टाईप करून बॉन्ड फॉर्मॅटमध्ये पीएचडी थेसिस जसा असतो तशा पद्धतीने त्याचं बाइंडिंग करायचं आणि 2 प्रतीमध्ये आपल्या अभ्यास केंद्राकडे सादर करायचं. हा, त्यातली एक प्रत जी आहे ती अभ्यास केंद्राकडे राहील आणि दुसरी विद्यार्थी स्वतःकडे ठेवेल. हा स्वतःकडे का काळजीपूर्वक ठेवायचा आणि हे प्रोजेक्ट चांगला का करायचा, की आता हा प्रोजेक्ट तुम्हाला आहे याचा अर्थ तुम्ही समजा भविष्यात कुठे इंटरव्ह्यूला वगैरे गेला की बाबा एम ला काय प्रोजेक्ट केला होता असं तुम्हाला विचारतील. त्यावेळी तुम्हाला ते दाखवण्यासाठी मागतील तुम्हाला. हा, तर त्यावेळी तुम्हाला तो सादर करता येईल. त्यामुळे एकदम चांगल्या पद्धतीनं करण्याचा त्याला प्रयत्न करा. आणि ती जी प्रत आहे ती चांगली जपून देखील ठेवा. संशोधन प्रकल्प हा कमीत कमी 50 ते 60 पृष्ठ होईल इतका तो असावा. आणि संशोधन प्रकल्पाची पीडीएफ स्वरूपातली प्रत ही गुगलद्वारे सादर करायची आहे. हा गुगल फॉर्मची जी लिंक आहे ती मी तुम्हाला नंतर देईन. ठीक आहे, म्हणजे ते प्रिंट वगैरे केलं की त्याची पीडीएफ पण जपून ठेवायची. आता संशोधन प्रकल्प सादर करत असताना त्याला एक नमुना दिलाय. त्याचा आराखडा कसा असेल, कव्हर पेज कसा असेल, त्याच्यातली प्रमाणपत्र कशी असतील, प्रतिज्ञापत्र कसं असेल, अनुक्रमणिका कशी असेल, हे सगळं जे आहे ते आपण या गाईडलाईन्स मध्ये दिलेलं आहे. मग खालील मुद्द्यांचा समावेश असावा म्हणजे आराखड्यामध्ये. जे काही अनुक्रमणिका असेल ना त्याच्यामध्ये आणि संपूर्ण प्रकल्पात काय काय असायला पाहिजे, ऋण निर्देश असायला पाहिजे. कुणी मदत केली, ग्रंथालय, व्यक्ती, संस्था यांचा उल्लेख, अनुक्रमणिका द्यायची, प्रास्ताविक लिहायला हवं की तुम्ही का पेपर निवडला, त्याच्या संदर्भात माहिती, त्याच्या विषय निवडीचे कारण आणि महत्व असायला हवं. प्रकरणे एक, मग 3 प्रकरणं साधारण करा. म्हणजे समजा कोल्हापूरचा इतिहास आहे, कोल्हापूर संस्थानाची स्थापना, त्याच्यानंतर त्याचे राजकीय घडामोडी, तिथे सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास असं एक 3 युनिट करून मग ते शेवटी निष्कर्ष, संदर्भ ग्रंथ सूची आणि परिशिष्ट असं सगळं तुम्हाला याच्यामध्ये द्यायचं आहे. आता संशोधन प्रकल्पात वापरलेल्या ग्रंथाचे लेखांचे संदर्भ देताना तळटीपा द्यायच्या. म्हणजे नुसतंच आपण काही वाक्य लिहायची नाही, त्याला काहीतरी आधार पाहिजे, कुठेतरी माहिती ती तुम्हाला मिळाली पाहिजे. हे तळटीपा या पद्धतीनं द्यायच्या. म्हणजे पहिला लेखकाचं नाव, मग पुस्तकाचं नाव आणि मग प्रकाशकाचं नाव, प्रकाशन वर्ष आणि पृष्ठ क्रमांक असं ते रेफरन्सेस तळटीपा द्यायच्या आहेत. तुम्हाला बीएला बीए तुमच्यापैकी ज्या लोकांनी बीए केलेला आहे करंटमध्ये तर त्यांना या संदर्भातला पेपर होता. तर ते देखील आपण तुम्हाला परत तो पीडीएफ जे आहे बीएच्या त्या संबंधित पुस्तक आहे ते मी टाकेन. त्याचा वापर तुम्हाला करता येईल. आणि त्याच्यामध्ये शेवटी तळटीपामध्ये जी जी पुस्तकं आलेली आहेत आणि किंवा तुम्ही जी वापरलेली पुस्तकं आहेत त्याची एक संदर्भ ग्रंथांची यादी जी आहे ती तुम्हाला पुस्तकाच्या शेवटी द्यायची आहे. तर महत्वाच्या सूचना काही आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास केंद्राशी समन्वय साधून संशोधन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून जमा करावे. संशोधन प्रकल्पासाठी सातत्याने आयोजित केले जाणाऱ्या मार्गदर्शन सत्रांना उपस्थित राहावे जेणेकरून आपल्या शंकांच्या अडचणीचे निरसन करता येईल व विषयासंबंधी मार्गदर्शन करता येईल. मार्गदर्शन सत्रांना उपस्थित राहता येत नसल्यास मार्गदर्शन सत्राचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहावे. जसं आपण ऑन जॉब ट्रेनिंगचं घेतलं होतं की नाही, प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी असं आपण भेटण्यासाठी ऑनलाईन यायचो, त्या पद्धतीने आपण याचं करूया. संशोधन प्रकल्पासाठी वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना काळजीपूर्वक अंमलात आणाव्यात. ठीक आहे. आणि मग हे कव्हर पेज या पद्धतीचं प्रतिज्ञापत्र आहे, त्यानंतर प्रमाणपत्र आहे, हे सगळं तुम्हाला तयार करून त्या संशोधन प्रकल्पामध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. तर एवढं आहे आपल्याला. आता आपलं ज्यावेळी कॉन्टॅक्ट सेशन होईल त्यामध्ये परत मी संशोधन प्रकल्पाबद्दल बोलेन आणि कॉन्टॅक्ट सेशन झालं की आपण काय करू, आठवड्यातला एक दिवस ठरवू, त्या दिवशी आपण कॉन्टॅक्ट हे प्रकल्पाबद्दल परत प्रत्येक वेळी चर्चा तिथं करूया. मग स्पेसिफिक त्याबद्दल आपल्याला तिथे चर्चा करता येईल. ठीक आहे. आता तुमचं काय अडचणी असतील, शंका असतील तर विचारा. हॅलो सर. बोला. हॅलो सर. बोला.
हा सर एक्झामचं ते आता शेड्यूल टाकलेलं होतं त्यामध्ये 2 ऑक्टोबर होतं मग ते पुढे जाईल ना एक्झाम कसं होईल 2 ऑक्टोबर त्यांनी टेंटेटिव्ह दिली. ठीक आहे. टेंटेटिव्ह दिली हा हा. हा ते व्यवस्थित ज्यावेळी येईल त्यावेळी आपल्याला ते कळेल कधी आहे. हा, म्हणजे ते पुढे जाईल एक्झाम जाईल ना म्हणजे पुढे असं ते आता मला तसं सांगता येत नाही. हा. खरं बर आपण बघू ठीक जसं आपल्याला 15 दिवस आधी कळतं. बरोबर आहे. कळते ना 2 ऑक्टोबरला ठीक किती आहे दिवस ठीक राहिलेत अजून? त्याचं वेळापत्रक नाही यायला सर पाहिजे ना. वेळापत्रक आले की मग हा आपल्याला सांगता येतं. हा. हा ओके ओके थँक्यू सर हॅलो सर. हा बोला. सर स्टडी मटेरियल इंग्लिशमधलं आता ह्या टॉपिकसाठी कुठलं अवेलेबल होईल की इंटरनेटवरती बघू? इंटरनेटवरती बघायला लागेल कारण हे इंग्लिश मटेरियल असं नाही मिळणार तुम्हाला. पण हे ओके. जे टॉपिक आहेत ना हं. वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे फॉरेन पॉलिसी असेल हां. किंवा फेमिनिस्ट मुवमेंट असेल हे खूप खूप भरपूर हां, प्रमाणात मटेरियल उपलब्ध आहे. अवेलेबल आहे खूप त्याचं. अवेलेबल राइट. आहे. त्यामुळं त्याच्यात अजिबातच काही काळजी करण्यासारखं नाही. ठीक ठीक आहे आहे. सर. चालेल. फक्त लोकल थँक यू. हिस्ट्रीचं जे आहे ते मात्र तुम्हाला हां. आपलं मराठी पुस्तक वाचून थोडं हे करावं लागेल. त्याला मर्यादा आहेत. बाहेर ठीक आहे असणार. सर. हां. चालेल. ओके. थँक यू. ठीक आहे. बोला. हा सर प्रोजेक्टसाठी विषय तुम्ही देणार आहात का आम्ही नाही, नाही. निवडायचे तुम्ही निवडायचं आहे. मी शिकवण्याच्या तुम्हाला चॉईस दिलेली आहे. मी तुम्हाला ओके 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यातलं तुम्हाला ज्या प्रकारातलं हवं, त्या प्रकारातलं हा एक विषय तुम्ही ठरवून निवडा. त्याच्यात पण तुम्हाला खूप व्हरायटी आहेत. हे बघा कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे आता तुम्ही 19 जण आहात आता ऑनलाईन बरोबर की नाही? 19 मध्ये मी सोडलं आणि प्रेझेंटेशन सोडलं तर ते होतात 17 जण. आता हो हे 17 जण जे आहेत ना, ह्याच्यातले 10 जण कोल्हापूरमधले, 4 जण सांगलीतले, 3 जण साताऱ्यातले असतील समजा आणि साताऱ्यातले पण 2 वेगवेगळ्या टोकावरचे असतात. सांगलीत पण हो 2-3 टोकावरचे असतात. त्यामुळं तुम्हाला मी समजा म्हटलं, की आता मी कोल्हापूर संस्थानावर काम करा असं मी तुम्हाला म्हटलं. तर तुम्हाला हा कोल्हापूरमध्ये असाल तर तुम्हाला तुलनेनं सोपं जाईल. पण बाकीच्यांना ते हो अवघड जातं. हां. तर हो त्यामुळे मी विषय तुम्हाला स्पेसिफिकली देत नाहीये. पण तुम्हाला जे अवेलेबल माझं कंडिशन ही आहे म्हणजे माझं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही हा लायब्ररी बेस्ड रिसर्च करा. काय एखाद्या ओके व्यक्तीच्या संदर्भात करणार असाल तर पण तुमच्या जवळच्या लायब्ररीमध्ये जाऊन एकदा बघा कुठल्या पद्धतीची हा पुस्तकं अवेलेबल आहेत. हा. आणि त्यातनं हो तुम्हाला 20 पुस्तकं तिथं दिसतील समजा 100 पुस्तकं दिसतील. त्यातली हा तुम्हाला एका एका विषयावरची 10 पुस्तकं दिसली की ठीक आहे मग मला याच्यातला एखादा विषय निवडून हा याच्यावर मला काम करता येईल. म्हणजे समजा तुम्हाला तिथे गेल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांच्यावरची 10 पुस्तकं दिसली. ठीक आहे. मग तुम्ही ठरवू शकता ना की जवाहरलाल नेहरू यांची पंतप्रधान पदाची कारकीर्द असा काहीतरी विषय घेऊ शकता. जवाहरलाल नेहरू अच्छा यांचे परराष्ट्र धोरण असा विषय घेऊ शकता. येतं का लक्षात? हा अशा हा पद्धतीनं तो विषय चालेल निवडा तुम्ही. हं? ओके चालेल हां. थँक्यू सर चला अजून पुढं हॅलो सर. हां बोला. सर आपली प्रोजेक्ट द्यायची डेट तरी काय ऑन असेल अंदाजे? तुम्ही बोलत प्रवीण सर काय झालं? आपली प्रोजेक्ट द्यायची डेट कधीपर्यंत असेल? परीक्षेच्या आधी जसं आपण असाइनमेंट देतो की नाही तसं परीक्षेच्या आधी ते जमा करायला हवं. म्हणजे थोडा वेळ अभ्यास केंद्रांना तो मिळायला पाहिजे तपासायला. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता काम चालू करा. हां, म्हणजे आता ती लास्ट डेट आली की मग मी आता लिहायला घेणार. असं न करण्याची आता तुम्हाला काय करायचंय तुम्हाला पुस्तकं मिळतील अभ्यास केंद्राकडून किंवा इथून घेऊन जाल तुम्ही. तुम्हाला पीडीएफ तर ऑलरेडी पुस्तकांची मिळते. तुम्हाला ती पुस्तकं वाचायची आहेत आणि सोबत हे प्रोजेक्ट तुम्ही विषय ठरवून लिहायला चालू करायचं आहे. मग असाइनमेंटचे प्रश्न येतील ते पुस्तकातले बघून तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यात काही खूप हे नाही. पण प्रोजेक्ट तुम्हाला त्याच्यात विचार करायचा आहे. त्या अर्थानं थोडं त्याच्यावरचं काम लगेच चालू करा. बोला पुढं अजून काय?
अजून काय आहे का शंका? हा, संपत आले. हा, तर तुम्हाला अजून काही शंका आहेत का? सर गाईडलाईन्सचा पीडीएफ शेअर कराल का हो ग्रुपवर हो प्लीज? हो हो, त्यासाठीच बनवलेले आहेत, मिळतील त्याचा काही विषय नाही. हम्म? ओके, थँक्यू सर. हा. बाकी अजून काय तुम्हाला शंका वाटते काय, प्रोजेक्टच्या संदर्भात असेल किंवा कशा संदर्भात? अजून काही शंका असतील तर सांगा. तर बेसिकली सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की माझं जे म्हणणं आहे, तुम्ही आता प्रोजेक्टवर काम चालू करा. हा, म्हणजे तुम्ही असं व्हायला नको की, म्हणजे ओजीटीच्या बाबतीत पण मला तसा अनुभव आहे की परीक्षा आता वेळापत्रक आलं की सर ते ओजीटी कधी करायचं असं. आता ओजीटीला काय होतं, आपल्याकडं आपण 7 तासांचं त्यावेळी केलेलं होतं ऑन जॉब ट्रेनिंग, किंवा 120 तासांचं केलेलं होतं. तर ते तुम्ही शेवटच्या वेळी विचारलं तर मी त्याचं काय उत्तर देणार असा प्रश्न येतो. त्यामुळे आता तुम्हाला प्रोजेक्ट बद्दल माहिती दिलेली आहे, तुम्ही विषय निवडा आणि काम चालू करा. ओके. चला, अजून काय कुणाला शंका आहेत का? नसतील तर मग आपण थांबूया. बरं, पुस्तकं मिळाली सगळ्यांना? हो सर. नाही सर अजून. अच्छा. प्रतीक्षा माने, तुम्ही कोल्हापुरात असता का? हो हो सर. हा, तर सांगलीला ती पुस्तकं एकदा डिलिव्हर झाली इथून की तुम्हाला मिळेल. ती लवकरच पाठवणार आहे गाडी, त्यातनं मग आली की तुमच्या अभ्यास केंद्रावर तुम्हाला उपलब्ध होतील. हा, ओके सर, ठीक आहे. थँक्यू. सांगली सातारा या भागामध्ये ते आपण गाडीतून पोहोचवतो आणि त्याच्यानंतर तिकडं मिळतात. ठीक आहे. आणि जर समजा कोल्हापुरातले जवळचे जे असतात त्यांनी अभ्यास केंद्राचा सही शिक्का घेऊन इकडे येऊन पुस्तकं घेऊन गेले तरी चालतं, काही अडचण नाही. सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. सर ते हा, प्रोजेक्टच्या शेवटी आपण म्हणजे फुटनोट्स लिहायचं म्हणालात ना तुम्ही, मग शेवटी ते नाही, फुटनोट्स शेवटी हा शेवटी मग फक्त पुस्तकांचे संदर्भ हवेत की संस्थांचे पण संदर्भ लागतील? फुटनोट शेवटी नसतात, तळटिप्पा त्या पानावर खाली असतात. तुम्ही एखादं संशोधन झालेलं पुस्तक बघितलं ना, आता तुम्ही हा. सगळ्यांनी पण एक गोष्ट करा की एखादं पीएचडी थेसिस बघा, एखादं हम्म. संशोधन झालेलं पुस्तक बघा, त्याच्यामध्ये कसं फुटनोट दिलेले असतात. हा, ते बघा, त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल नेमकं कसं ते असतं. ठीक आहे. किंवा मी ओके काय सर. करेन की एखादा लेख वगैरे असेल ना माझ्याकडे, तर तुम्ही टाकतो, त्याच्यावर तुम्हाला फुटनोटिंग पण लक्षात येईल. फक्त काय होतं की ते टाकलं की त्याच्यावर परत आणि कन्फ्युजन नको, कारण ते काय आता हे 15 जण आहेत, म्हणजे जवळपास 185 जण अजून जॉईन झालेले नाहीत आपल्या या सेशनला. ठीक आहे. तर त्यामुळं तसं मी ते काही टाकत नाही, पण मी हे देईन. हा, तुम्ही बघा, खरं तुमच्या पातळीवर थोडं बघायचा प्रयत्न करा. एखादं पीडीएफ थेसिस बघा, एमफिल थेसिस बघा, असं बघून जरा हे करा. चला, अजून थँक्यू सर. अजून कुणाला काही शंका आहे? ठीक आहे, मग थांबूया आपण मग. हो सर. हा, तर आता जे काही आपण चर्चा केली त्याचं थोडं सारांश जे आहे त्याचा, म्हणजे आता कसं आहे की बऱ्याचदा श्रवण भक्ती असते की नाही, नुसतं ऐकत राहायचं. त्याच्याऐवजी आता तुम्हाला जे काही कळालंय ते थोडं तुमच्यापैकी कुणीतरी एकदा सांगावं, आपण काय नेमकी चर्चा केली सारांश रूपाने. एक काय 5-10 ओळीत 5-6 ओळीत जरी सांगितलं तरी चालतंय. कोण सांगेल? सर. हा, बोला. हा सर, तर मग आता आज या सत्रामध्ये आपण MA भाग 2 सत्र 3 साठी जे आम्हाला विषय आहेत तर त्या विषयांची सगळी माहिती घेतली.
थोडक्यात. आणि मुख्य भाग जो होता तो रिसर्च प्रोजेक्टचा सर, तर त्याच्याबद्दलही तुम्ही बरीच माहिती दिली. त्याच्यामुळे एक क्लॅरिटी मिळाली की विषय कसा निवडावा, कोणता निवडावा. तर हे मुख्य 2 होते की सिलेबसची ओळख झाली, रिसर्च टॉपिक बद्दल कळलं, आणि तुम्ही आपली युनिव्हर्सिटीची वेबसाईट जी आहे तर त्याच्याही बद्दल थोडं मार्गदर्शन केलं, त्यामुळे तोही एक फायदा झाला. त्याच्याही बद्दल माहिती मिळाली. थँक्यू. चला, अजून कुणाला काही सांगायचंय? ठीक आहे. एनिवे, वेदश्री, तुमचे धन्यवाद. तुम्ही ते सारांश रूपानं मांडलं त्याबद्दल. तर याच्या पुढे पण आपण ज्यावेळी कॉन्टॅक्ट सेशन घेऊ आणि प्रोजेक्टच्या साठी रेग्युलर एक आपण सेशन घेणार आहोत प्रत्येक आठवड्याला, तर त्यावेळी देखील आपण सगळ्यांनी या पद्धतीने जॉईन व्हावं, आपल्या शंका असतील त्या विचाराव्या. आणि हे इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं, म्हणजे फक्त एकीकडनं सांगतोय आणि दुसरे फक्त ऐकतोय असं न होता, पार्टिसिपेटिव्ह लर्निंग ज्याला आपण असं म्हणतोय, सहभाग असलेलं शिक्षण जे आहे, शिक्षण म्हणण्यापेक्षा त्याला लर्निंगला, आता लर्निंगला मराठी शब्द शिक्षणच काय आहे, शिकणं जे आहे, ते आपण सगळ्यांनी करूयात. ठीक आहे. तुम्ही सर्वजण या मार्गदर्शन सत्राला जॉईन झालात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण पुन्हा आपल्या संपर्क सत्रांच्या जे शेड्यूल येईल त्यावेळी आपण पुन्हा एकदा ऑनलाईन माध्यमातून भेटूया. तुम्ही सर्वजण जॉईन झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर.